नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही जे पारंपरिक पदार्थ असतात ते कसं ना, त्यांचं नावामध्येच अशी जादू असते. आता एक पदार्थाचं नाव काय, चिपेचे वडे. नावच असं इंटरेस्टिंग आहे. आणि म्हटलं काय हा प्रकार, आणि खरंच साधी सोरं रेसिपी आहे, पण त्याची हे बदलली ना काय बनवण्याची प्रक्रिया, तर रेसिपी वेगळी होते. चिप काय, पकोडे काय, वडे काय. चला त्यासाठी डाळ वाटायची आहे मला. पाटावरवंटा तयार आहे का? हां, ही जवळपास 3 तास भिजवलेली चण्याची डाळ आपण वाटून घेऊ. आणि ही कशी आहे ना, पाणी न टाकता अशी जाडसर वाटून घ्यायची. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये काही जात नाही वाटल्या. आता याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा वाटून घ्यायचं आहे. थोडे धने, वाटताना एक टीप तुम्हाला देतो की वाटायचं कसं. ज्यावेळी चण्याची डाळ आपण वाटून घेतो म्हणजे पाटावरवंट्यावर, त्यावेळी एक छोटी टीप तुम्हाला देतो की त्यामध्ये इतर जर जिन्नस असतील, म्हणजे हिरवी मिरची आहे, लसूण आहे, त्याच्यानंतर धने आहेत, तर हे सगळे वेगळे वाटायचे नाही, डाळीबरोबरच टाकायचे. म्हणजे डाळीबरोबर ते छान वाटल्या जातात. महत्त्वाची टीप आहे. कोथिंबीर, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यामध्ये कांदा जो घालायचा आहे तर तो कापायचा, चिरायचा नाही आहे, पेस्ट नाही करायची आहे, ठेचायचा आहे. चला कांदा ठेचू. यामध्ये हा ठेचलेला कांदा, आपण एक कोथिंबीर, हिरवी मिरची एक तर आपण वाटणात घातलेली आहे. आता आल्याचे हे तुकडे घालायचे आहेत. ठेचायचे नाही आहे, पेस्टही नाही करायची. आणि दुसरी ही जी कोथिंबीर आहे ही आपल्याला छान वरून भरपूर घालायची आहे. चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर असा हिंग. आता यांना सगळं एकत्र करायचं. आणि हे बाइंडिंग होण्यासाठी यामुळे तांदळाचं पीठ घालायचं थोडंसं. याला दळ येण्यासाठी, अगदी जर तुम्ही आपली जुनी भाषा वापरली तर त्याचा शब्द आहे दळ येण्यासाठी. दळ म्हणजे हे असं, याला म्हणतात दळ. येस. चला, आता हा प्रकार पारंपरिक आहे, सगळं आपण पारंपरिक पद्धतीने त्याला पाट्यावरवंट्यावर वाटलं. आता चिपेचे वडे म्हणतात. मग चिप कुठे आहे? तर चिप म्हणजे बघा, जवळपास 15-20 मिनटापासून मी हे चिप म्हणजे दगड जे असतात ते गरम करत ठेवलं इकडे. आता ते दगड जे आहेत ते स्वच्छ धुतलेले आहेत अर्थात, ते आपण यात घालायचे. आणि त्यावर तेल सोडून झाकून ठेवायचं. तुम्हाला एक गंमत सांगतो की अशाच पद्धतीने बिर्याणी वगैरे बनवतात की नाही, तर त्याच्यामध्ये कोळसा ठेवून त्याच्यावर तूप टाकतात, वाटी असते त्याच्यामध्ये, आणि तो कोळसा असतो. आता काही लोकांच्या कोळसा का नाही घातला, पण हे कसं आहे की हे आपण डिरेक्टली त्या पिठामध्ये, त्या मिश्रणामध्ये घातलं. कोळसा घातला असता तर तो कोळसा खाली पडला असता. पण कोळशाची चव आणि ह्याची चव वेगळी आहे. ही चिप आहे, चिपच कामी येईल, चिपेचीच चव येईल. धूर बघा किती साठलाय. हे काढून घ्यायचे. याची बघा ही जी डाळ वगैरे लागलेली आहे ती काढून घेऊ आपण. आता या सगळ्याला छान असा तो मस्त धुरकट असा स्वाद लागेल. आणि तेलात तळण्यापूर्वी आपली आवडती फ्राय पावडर, ज्याने तेल होईल हलकं. आणि एकदा तेल का हलकं झालं की त्यामध्ये कुठलाही पदार्थ तळला तर तो कमीत कमी तेल घेऊन परत येईल. फ्राय पावडरबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे. आणि खालच्या व्हॉट्सॲपला जर तुम्ही, व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही जर संपर्क केला तर कमीत कमी 2 बाटल्या असतील तर या संपर्क नंबरवरून तुम्हाला पाठवण्यात येतील. आता हे जे वडे आहेत हे थापायचे नाही आहेत असे खूप, असं बस असं केलं
खूप असं जास्त प्रेस करायचं नाही, मंद आचेवर याला होऊ द्यायचं. हे अर्धवट झालेले आपण काढून ठेवू. याला फुल फ्राय करायचं आहे. मग आता हे हाफ फ्राय झाले म्हणजे आपण जसे पाहुणे येणार असतात, किती 5 वाजता येतात पाहुणे, 5 वाजता, कोणाकडे 6 वाजता, कोणाकडे सकाळी, तर 1 तास आधी हे सगळं काढून ठेवून द्यायचं आणि नंतर वेळेवर तेल गरम करायचं आणि टाकायचं. बघा आता कोणी म्हणेल विष्णूजी हे तेल खूप पितील, गॅरंटीने लिहून देतो तेल पिणार नाहीत. हिरवी मिरची ती वेळेवर जर तळली असेल तर क्या बात आहे. हिला छान असं पंचर करून घ्यायचं. ह्याला तळण्याचा तर एक सुवास आहेच, पण एक छान धुराचा सुरेख असा ॲरोमा त्यामध्ये येतो आहे. क्या बात आहे. आणि त्याच्याबरोबर हिरवी मिरची. येस. तर अशा पद्धतीने पारंपरिक चिपेचे वडे आपण केलेत. तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर मला कळवायला विसरू नका की तुम्हाला हा प्रकार कसा वाटला. अतिशय साधा सोपा प्रकार आहे नाही का. म्हणजे आमची मंडळी पण इथे उभी आहेत. मी त्यांना म्हटलं की हा प्रकार करा आणि विष्णूजी की रसोईमध्ये तुम्ही द्या. लोकांना जेवढं छान छान वेगवेगळ्या नवीन देऊ ना, तर त्याच्यामध्ये काय होतं की खाद्यसंस्कृती आपली वाढत जाते. आपल्याकडला जो खजिना आहे तो लोकांपर्यंत पोचतो की नाही. आणि काय पोचतं, तुमच्या भावना माझ्याकडे पोचवायच्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे करताना बघा माझी आठवण येते का, येईल ना.